हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी. आज आपण कक्षा 9वी मधील व्हॉट इज सक्सेस या पोयमचं मराठी एक्सप्लेनेशन पाहूया. तर लाईन टू लाईन आपण एक्सप्लेनेशन पाहूया आणि बरेच शब्दाचे मिनिंग पण आपण पाहूया. तर व्हॉट इज सक्सेस, तर इथं कवी म्हणतात की सक्सेस म्हणजे तुमच्यासाठी काय असते. ठीक आहे, तर सक्सेसचा अर्थ व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असतो. तर सक्सेसचा अर्थ तुमच्यासाठी काय असते. टू लाफ ऑफन अँड मच म्हणजे नेहमी हसत राहणं. तर ज्या लोकांनी आयुष्यात जास्त करून त्रास सहन केलेला आहे तर त्यांच्यासाठी नेहमी हसत राहणं ही सक्सेस असू शकते. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल किंवा बुद्धिमान अशा लोकांच्याकडून रिस्पेक्ट मिळवणे म्हणजे सन्मान मिळवणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन म्हणजे किंवा लहान मुलांकडून प्रेम मिळवणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. टू अर्न द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स, तर ऑनेस्ट क्रिटिक्सकडून ॲप्रिशिएशन मिळवणे. तर ॲप्रिशिएशन म्हणजे प्रशंसा, ऑनेस्ट क्रिटिक्स म्हणजे इमानदार असे टीकाकार, तर यांच्याकडून प्रशंसा मिळवणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. अँड इंड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड म्हणजे खोट्या अशा मित्रांकडून जे आपल्याला विश्वासघात मिळतो ते पचवणे. इंड्युअर करणे म्हणजे पचवणे, बिट्रेयल म्हणजे विश्वासघात, तर विश्वासघात पचवणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. टू ॲप्रिशिएट ब्युटी म्हणजेच सौंदर्याचा प्रशंसा करणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. टू फाइंड द बेस्ट इन अदर म्हणजे दुसऱ्यांमध्ये चांगल्यात चांगलं शोधणे, बेस्ट शोधणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. टू लिव्ह द वर्ल्ड अ बीट बेटर वेदर अ हेल्दी चाइल्ड अ गार्डन पॅच, तर याचा अर्थ आहे की जेव्हा आपण टू लिव्ह द वर्ल्ड, लिव्ह म्हणजे सोडून जाणे, जेव्हा आपण जगाला सोडून जाऊ तर काही बीट बेटर करून जाऊ म्हणजे काहीचं तरी जगाचं चांगलं करून जाऊ. तर ते कोणत्या स्वरूपाने, तर एखाद्या हेल्दी चाइल्डच्या स्वरूपाने किंवा एक गार्डन पॅचच्या स्वरूपाने जर आपण जगाचं थोडंही भलं करू शकलो तर याला काही जण सक्सेस मानू शकतात. और टू रिडीम सोशल कंडिशन किंवा समाजाची परिस्थिती काही ना काही थोडीशी तरी सुधारवणे, तर हे आपल्यासाठी सक्सेस असू शकते. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ इझियर बिकॉज ऑफ यू हॅव लिव्ह म्हणजे तुमच्या जगण्यानं किंवा तुमच्या असण्यानं एखाद्या तरी व्यक्तीचं जीवन जर सुखकर झालं असेल किंवा सोपं झालं असेल तर त्यालाही आपण सक्सेस म्हणू शकतो. दिस इज हॅव सक्सेडेड, तर जर हे गुण आपल्यामध्ये असतील किंवा यापैकी काही गुण आपल्यामध्ये असतील तर तो व्यक्ती सक्सेसफुल झाला असं आपण म्हणू शकतो. तर शॉर्टमध्ये एकदा परत पोयमचं मिनिंग पाहून घेऊ. तर टू लाफ ऑफन अँड मच म्हणजे नेहमी हसत राहणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. किंवा इंटेलिजंट पीपलकडून म्हणजे हुशार लोकांकडून रिस्पेक्ट मिळवणे, आदर मिळवणे हे सक्सेस आहे का. किंवा लहान मुलांचं प्रेम मिळवणे हे सक्सेस आहे का. किंवा ऑनेस्ट क्रिटिक्स म्हणजे इमानदार टीकाकाराकडून प्रशंसा मिळवणे हे सक्सेस आहे का. खोट्या मित्रांनी जी आपला विश्वासघात केलेला असतो ते पचवणे, इंड्युअर करणे हे सक्सेस आहे का. किंवा फाइंड द बेस्ट इन अदर दुसऱ्यांमध्ये चांगल्यात चांगलं शोधणे हे सक्सेस आहे का. टू लिव्ह द वर्ल्ड बीट बेटर जगाला थोडंसं तरी चांगलं करून जाणे, एखाद्या हेल्दी चाइल्डच्या स्वरूपाने म्हणजे एखादा छानसा चाइल्ड समाजाला देऊन जाणे. तर इथं चाइल्ड देऊन जाणे म्हणजे जन्माला घालणे असं नाही आहे किंवा कोणत्याही चाइल्डचं, कोणाही व्यक्तीचं जीवन सुखकर करणे असं इथं पोयमचा या हेल्दी चाइल्ड देण्याचा अर्थ होते. अ गार्डन पॅच एखादं गार्डन लावणे हे तुमच्यासाठी सक्सेस आहे का. रिडीम द सोशल कंडिशन म्हणजे समाजाची कंडिशन थोडी तरी चांगली करणे हे सक्सेस आहे का. किंवा एखाद्या तरी व्यक्तीचं जीवन आपल्यामुळे जर सुखकर झालं तर हे आपल्यासाठी सक्सेस असू शकते. तर कविता ही राल्फ वेल्डो एमर्सन यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि खूपच छान अशी ही कविता आहे. तर एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसन सोबत.